पाकिस्तानच्या बलुचिस्तानात नुकत्याच झालेल्या दोन मोठ्या हल्ल्यांच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. यातल्या पहिल्या हल्ल्यात बलूच लिबरेशन आर्मीच्या लोकांनी एका अख्ख्या ट्रेनचं अपहरण केलं. तर दुसऱ्या हल्ल्यात पाकिस्तानी सैनिक जात असलेल्या बसवर हल्ला केला आणि अनेक सैनिक मृत्युमुखी पडले. खरं तर बलुचिस्तान हे पाकिस्तानचं अवघड जागेचं दुखणं आहे. पाकिस्तान अस्तित्वात आल्यापासूनच बलुचिस्तानात स्वातंत्र्य चळवळी अस्तित्वात आहेत. पण गेल्या काही दिवसात मात्र या चळवळी अतिशय तीव्र झाल्या. पाकिस्तानच्या एकूण एरियापैकी 44% भूभाग हा बलुचिस्तानचा आहे, पण त्याच वेळेला लोकसंख्या मात्र अवघी 5% आहे. असं असलं तरी बलुचिस्तान हा नैसर्गिकरित्या अतिशय समृद्ध भाग आहे. पाकिस्तानने आजवर इथल्या नैसर्गिक संपदेचा पुरेपूर वापर केलाय, पण याचा कोणताही आर्थिक अथवा राजकीय फायदा हा बलूच लोकांना झालेला नाही. आणि हाच त्यांचा पाकिस्तान विरोधातला मुख्य राग आहे. ग्वादरच्या बंदराला जोडणारा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर सुद्धा याच भागातून जातो. जानेवारी महिन्यात चीनने याच ग्वादरमध्ये पाकिस्तानातला सर्वात मोठा विमानतळ सुद्धा उघडलाय. या सर्व गोष्टींसाठी चीनने आजवर अब्जावधी डॉलर्स खर्च केले आणि आता ही सर्व गुंतवणूक धोक्यात आहे. बलूच लिबरेशन आर्मीच्या लोकांतर्फे चीनच्या कामगारांवर आणि अधिकाऱ्यांवर सुद्धा गेल्या काही महिन्यात हल्ले झालेत. यामुळे जसा आर्थिक सुरक्षेचा प्रश्न आहे तसाच तो मानवी सुरक्षेचा सुद्धा प्रश्न झालाय. काही रिपोर्ट्सच्या अनुसार चीन आता पाकिस्तानी लष्करासोबतच काही प्रायव्हेट आर्मी सुद्धा या भागात उतरवण्याच्या तयारीत आहे. पण आधीच आर्थिक दिवाळखोरीत असलेल्या पाकिस्तानात हे एक नवीन संकट आता फारच मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसतंय. सध्या रमझानचा महिना चालू असल्याने फार काही कारवाई होताना दिसत नाहीये, पण मार्च अखेरीस रमझानचा महिना संपल्यानंतर पाकिस्तानी लष्करातर्फे बलुचिस्तान भागात मोठी कारवाई होण्याच्या शक्यता आज तरी आपल्याला नाकारता येत नाहीत. आणि म्हणूनच या सर्व घटनांवर भारताचं सुद्धा अतिशय बारीक लक्ष असणार आहे.